शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची आता चौकशी केली जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण अपडेट्स घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आता संस्थांच्या ट्रस्टींची सुद्धा चौकशी होणार आहे। ट्रस्टींमध्ये सध्या नेमका कोणाकोणाचा समावेश आहे? पत्नी आणि मुलीचा देखील समावेश आहे का खरातच्या? कल्याणी, खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून या अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत 3 महिलांनी अशोक खरातच्या विरोधात जे आहे अत्याचार केल्याप्रकरणी हे गुन्हा दाखल केलेला आहे। रोज नवीन नवीन खुलासे जे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतोय। आता या प्रकारामध्ये नाशिकच्या सिन्नर भागातील जे ईशानेश्वर मंदिर आहे आणि या मंदिराची ट्रस्टी अनेक लोक आहेत, या ट्रस्टींची सुद्धा चौकशी केली जाईल अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। आणि या ट्रस्टीवरती कुटुंबातले 2-3 आहेत आणि अन्य काही बाहेरचे लोक आहेत अशाही पद्धतीचं माहिती मिळते। आणि याच सगळ्या लोकांची जे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांची माहिती हे चौकशी केली जाईल अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। कारण आर्थिक व्यवहारासंदर्भात ही संपूर्णपणे चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। मागे याच ट्रस्टीवरती रुपाली चाकणकर सुद्धा विश्वस्त होते, पण मध्यंतरी त्यांचे कार्यकाळ संपल्याने आता ते या ट्रस्टीवरती विश्वस्त नाही आहेत। पण जे नवीन लोक या ट्रस्टीवरती आहेत त्या लोकांची जे SIT असेल किंवा स्थानिक नाशिक पोलीस असतील यांच्याकडनं चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती आहे। कारण मागच्या 2-3 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशोक खरातने माया जमवलेली आहेत। करोडो रुपयांची संपत्ती जी आहे त्या अशोक खरातकडे आहे अशा पद्धतीची माहिती गेल्या 2-3 दिवसांपासून हे मिळालेली आहे। या सगळ्या संदर्भात आयकर विभागाकडनं देखील चौकशी केली जात आहे अशाही पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या ट्रस्टच्या माध्यमातून काही आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या सगळ्या संदर्भात हे विश्वस्तांची चौकशी केली जाईल। काल नाशिकच्या याच क्राईम ब्रँचमध्ये अशोक खरातची जवळपास दिवसभर ही चौकशी करण्यात आलेली आहे। आज सुद्धा अशोक खरातची चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती आहे। कारण ज्या 3 महिलांनी हे गुन्हा दाखल केलेला आहे त्या सगळ्या संदर्भात नाशिकच्या क्राईम ब्रँच कडून चौकशी केली जाईल। मागे 2 दिवस अशोक खरातची जे SIT कडनं चौकशी केली जात होती, पण काल जे 2 नव्याने गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात अशोक खरातला आणखीन एकदा नाशिकच्या क्राईम ब्रँचने हे ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे काल सुद्धा दिवसभर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली आहे। आज सुद्धा चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणखीन काही महिलांवरती अत्याचार झालेला आहे अशा पद्धतीचं संशय आहे। त्यामुळे आणखीन या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय नवीन खुलासे बाहेर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच पद्धतीने जे मंदिर आहे, जे ईशानेश्वर मंदिर आहे, इथेही अनेक हे मोठे लोक यायचे, VIP लोक यायचे। या मंदिराचे विश्वस्तांची देखील आज चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आणखीन काय काय हे घडामोडी या सगळ्या प्रकरणामध्ये घडतात हे बघणं महत्त्वाचं असेल। शिवनिका संस्थांच्या विश्वस्तपदी सध्या नेमकी किती लोक आहेत आणि आज या सगळ्यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल का? अद्याप त्या संदर्भात अधिकृत माहिती कल्याणी मिळू शकलेली नाही, पण 7 ते 8 लोक आहेत अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती आहे। आणि त्यात या अशोक खरातचेच घरातले काही जण आहेत अशाही पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे आता नेमकं किती जणांना चौकशीसाठी पाचारण केले जाईल हे आज बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या विश्वस्तांच्या चौकशीतून काय काय नेमकं माहिती समोर येतं खरं तर हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, त्यामुळे आजच्या या चौकशीमध्ये नेमके काय धागेदोरे समोर येतात त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।